हे देणार आहेत. ज्या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक वंजारी वाचायला लागते ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. एप्रिल महिन्यात 11, 12, 13 वंजारी प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग साठी प्रेक्षकगण आणि खेळाडू जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा मी बाळगतो. तरी आपण डेट लक्षात ठेवा. 11, 12, 13 वंजारी प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. भूषणभाऊ सलामीची जोडी आता मैदानात जाताना दिसते. एका साईडला आपला कुंबलीचा सुपरस्टार फलंदाज कल्पेश फलंदाजी करताना दिसतील, तर दुसऱ्या बाजूला कोळगाव गावाचे सरपंच म्हणजेच आपले कुणाल भाऊ फलंदाजी करताना दिसतील. आणि आता गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी येतात मनीष. तिन्ही बाजूला लेजंड खेळाडू खेळताना दिसतात. नाही कसं आहे बाळा, हे एक योगायोग असतो की क च्या नावाने खेळाडू पण आहेत, गाव पण त्याच्या क च्या नावाने आहेत. आणि मिथुन राशीमध्ये आज विशेष असा आहे, असा सांगत काहीच हरकत नाही आहे. आणि जो आता हा संघ आहे लेजंड, हा संघामध्ये आमचे बुजुर्ग आमचे दीपक याने भविष्यवाणी केलेलं आहे की आम्ही ही चुरस अत्यंत जबरदस्त अशी देऊ. वन साईड हा सामना होणार नाही, कारण आमच्यामध्ये सुद्धा असं खेळाडू आहेत, धनेश सारखा खेळाडू आहे, त्याच्यानं आमच्याकडे असं तुल्यबळ अशी गोलंदाजी आहे. नक्कीच हा सामना एकदम जबरदस्त होईल याची काही शंका नाही. निश्चित भूषण भाऊ, सामन्याला सुरुवात होते. आता पहिला चेंडू घेऊन मनीष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करतील 55 नंबर जर्सी प्रदान केलेले कल्पेश. चला लेट स्टार्ट. सामन्याला सुरुवात करायची. पंच सेमीफायनल दुसरा सामना. चेंडू क्रमांक पहिला घेऊन मनीष गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 0.4 नंबर जर्सी प्रदान केलेले अष्टपैलू असे खेळाडू मनीष. चला चला प्लीज कल्पेश, जास्त अवधी घ्यायचं नाहीये प्लीज, सहकार्य करायचं, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज सहकार्य करायचं. यस यस, कारण आपल्याला अंतिम फेरीचा सामना सुद्धा करायचा आहे. पहिला चेंडू सामना करे कल्पेश तयार. पहिला चेंडू दात बगदाने पाहिजे. भरपूर असा मोठा झटका चॅलेंजर संघासाठी. पडलं कल्पेशांना बघायचं. नक्कीच बाळा, अत्यंत हा चुरचीस असा सामना आहे, कारण हा अंतिम फेरीचा ते सामना आहे. जवळजवळ प्रत्येक संघ 4-4 संघाविरुद्ध खेळून ही फेरी आहे गाठलेली आहे. आणि यांच्यामध्ये हा टॅलेंट नक्की आहे. प्रत्येक संघ हा तुल्यबळ असणार आहे. आणि कल्पेशांच्यावर हा पहिलाच घात झालेला आहे, आघात झालेला आहे. आणि अल्पेशच आहे ना गोलंदाज मनीष. मला आता बोलायचं आहे की अतिघाई संकटात नाही, आणि त्याच अतिघाईमुळे आपल्या डगआउटमध्ये परत एकदा सलग दुसऱ्या सामन्यामध्ये परत येताना दिसतोय कल्पेश. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप घाई त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये पण जास्त घाई ते करायला गेले. पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये लेग बिफोर प्लम्प विकेट घालून आपण मैदानाच्या तंबूच्या दिशेने आले. चला चला घाई करायची. मनीष प्लीज, तुम्हाला सक्त ताकीद देण्यात येते कमिटीकडून, अन्यथा प्लीज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी जर तुम्हाला पॅनलाइज केलं त्यामध्ये कुठलाही बदल इथे मात्र केला जाणार नाहीये. शेवटची ताकीद तुम्हाला तुमच्या संघाला देण्यात येते. प्लीज. हॅलो, जे खेळाडू मैदानाच्या बाहेर उभे आहेत तर पाठीमागे आपले सहकारी खेळाडू बघतायत सामने, त्यांना अडथळा आणू नका कृपया. तुम्ही पण बसून घ्या, चीअर्स करा कृपया. तुमच्या मागे जे बसले आहेत, जे आसनस्थ झाले, त्यांना सामना बघायचा आहे. यावर मात्र कव्हर रिझन मध्ये लेफ्ट फटका खेळला जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकीने धाव संख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्येचा श्रीगणेश इथे मात्र केला जातो. दुसऱ्या चेंडूवर धावसंख्या धावफलक लगावली जाते 1 या आकड्यावर. एक धाव 1 गडी बाद. पुढचा चेंडू कृपया प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण करू नका. आम्ही पहिलेच सांगतो आपले सामने खेळायचे आहेत. आता आपण सुंदर अशी फेरी गाठलेली आहे उत्पन्न फेरीची, तर कुठला डिस्टर्ब आणू नका. सुंदर खेळा.
भरपूर खेळा पण 4 षटक लवकरात लवकर टाका. आपण जवळजवळ 1 तास मागे आहोत तरी 1 तास आपल्याला कव्हर करायचं. प्लीज मनीष सहकार्य करायचं. प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण करायचं नाहीये. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्टेट पद्धतीचा चेंडू जातोय खणखणीत सीमा पार चौकार 4 धावा. जेवढा अवधी घेणार तेवढा बॅट्समनला तुम्ही चान्स देणार. बॅट्समनला जेवढा वेळ मिळेल तेवढा तो तरी सर्व कमिटी मेंबर्सने कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं. चांगला निर्धाव चेंडू जे आपल्या या 42 वर्षावरील चॅलेंजर ट्रॉफीसाठी जे कमिटी मेंबर्स आहेत त्याने कृपा करून कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. प्रत्येक कमिटी मेंबर्सने आपले चॅलेंजर ट्रॉफीचे कमिटी मेंबर्स आहेत त्याने स्वतः चेंडू घेऊन मनीष गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस मात्र सोडण्याच्या नादामध्ये चेंडू अंगाला आदळतो. चांगला चेंडू आता मात्र विसावतो यष्टीच्या हातामध्ये. धावसंख्या असतील धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी करतायत बाळा. गणेश मला तर वाटते जर्सी काढून टाकलेली आहे. गरमी झालेली त्यांना पुन्हा टाका तुम्ही कारण नियमाचा भंग होईल ते. पुढचा चेंडू मनीष आपल्या फॉलो थ्रू मध्ये टाकताना दिसतो. या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर 5 चेंडू. यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावर करतो पूल आणि तो षटका पाठवतो पॉवरफुल सीमा पार चौकार 4 धावा. षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसत आहेत. मॅन फ्रॉम कुरकाव मिस्टर धनेश उर्फ बाळा गेल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. या सिरीजमध्ये कालच्या पहिल्या सत्रामध्ये चांगल्या टचमध्ये होता मात्र शेवटच्या सत्रामध्ये कुठेतरी आपला लय मधून आउट ऑफ फॉर्म गेला. नंतर आजच्या दिवसामध्ये सकाळी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र शेवटच्या सत्रामध्ये सेमीफायनलमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतो बघूया. यावेळेस मात्र चांगला फटका कव्हर रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो भूषण हो या दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच दुर्लक्षपणा आहे हा. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या. या कोणाला थोडे नाराज झालेले आहेत शेखर यांच्यावर. शेखरचं लक्ष नसावं कारण क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला असं त्यांचा भाकीत होता परंतु लक्ष देणे गरजेचं होते. अशा प्रकारे धनेश यांचा पुढचा चेंडू सामना करण्यास तडाखेबंद असे आमचे कुणाल. यतीन भाऊंच्या बद्दल म्हणायचं झालं भूषण भाऊ तर मॅच मध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व्ह होतात. आपल्या संघासाठी आपलं जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही अशा प्रकारची भावना. यावेळेस मात्र हवाई हल्ला हवाई फायर चेंडू पोहोचवतो सरळ सीमापार षटकार 6 धावा. गगनचुंबी असा हा षटकार जबरदस्त प्रहार. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 16. पुढचा चेंडू धनेश यांचा सामना करण्यात आणि सुंदर असा मैदानी फटका. कुठल्याही खेळाडूला क्षेत्ररक्षण करण्यास संधी नाही असं वाटलं होता परंतु मुकेश यांच्याकडून सुंदर असा मनीष यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण जबरदस्त असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार. आणि हा धावचित होतोय का काय. धावचित शेखर धावचित झालेला आहे.
काय जीव देतात क्रिकेटसाठी भूषण भाऊ, काय एफर्ट लावतायत मनीष. हॅट्स ऑफ मनीष भाऊ. एक एक धावा महत्वाच्या आहेत ते दाखवून देताना दिसतंय. सेमीफायनल मध्ये आमचा संघ का दाखल झाला याची इथे ग्वाही देताना दिसत मनीष. हॅट्स ऑफ. अबव 42 सामन्यामध्ये तुमच्याकडून अशा प्रकारचा जर एफर्ट असेल तर निश्चितच तुम्ही 22 वर्षाच्या तरुणांना लाजवू शकता. एफर्ट वर तुमचा 100% हक्क बनतोय. आता मात्र लेजेंडरी खेळाडू ग्रुप ग्रामपंचायत कुंबोली एकलारे मधून आता मात्र खेळताना दिसतोय. 360 म्हणून ओळखला जाणारा मुकेश. यावेळेस मात्र लेफ्ट फटका, चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार 6 धावा. यतीन यांचा होप्स आहे खरोखर वाखाणण्याजोग्य आहे. मला तर वाटतं युट्यूब वाल्याने इकडे कॅमेरा फिरवायचाच आहे. त्याचं जे रिॲक्शन आहे जबरदस्त असं आहे. त्याला नुसतंच ना ठाणे आवाज सांगत. धावसंख्या झालेली आहे खुश 26 धाव झालेल्या आहेत. धावसंख्या 24 झालेली आहे. आता एक धावानेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. प्लीज खाली बसून घ्यायचं. यतीन भाऊ, योगेश भाऊ, सर्व तुम्ही खाली बसून घ्यायचं. तुमच्या संघालाच अडचण होत आहे. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळते चॅलेंजर संघाकडून भूषण भाऊ. जबरदस्त चेंडू पंचाने वाईड बॉल घोषित केलं का बघायचं आहे. प्रेशर मध्ये सापडतो गोलंदाज भूषण भाऊ. प्रेशर मध्ये कशी प्रकारची गोलंदाजी करायची आता मात्र त्यांना प्रेशर कंट्रोल करायला हवा. चला प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण नका करू प्लीज. पंच तटस्थात, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच कोणत्याही संघाच्या बाजूने नसतात. यानंतर आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळायचा भूषण भाऊ. नक्कीच. तर चेंडू पण घोषित केलेला आहे. नाही ना, एक पण नाही ठेवला. वाईट चेंडू, पुन्हा अवांतर चेंडू पण घोषित केला आहे. इथे मात्र अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना दिसते. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र शॉर्टमध्ये चेंडू मारण्याच्या नादात, कट करण्याच्या नादात चुकतायत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते. स्तब्ध ठेवतोय मुकेश यांना. षटक समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 26 या आकड्यावर. आता पण बघूयात सुमधुर संगीताच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जाते साईदीप डीजे. धावा. आता मात्र सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय दीपक संखे. 26 धावाच्या मध्ये कुणाल यांचा सिंहाचा वाटा आहे. 2 गगनचुंबी असे षटकार लगावलेले आहेत. भूषण भाऊ 26 धावांमध्ये फक्त 2 धावा काढल्या आहेत शेखरांनी. बाकी सर्व धावा काढल्यात कुणालांनी. आक्रमक पवित्र घेत आपल्या संघासाठी मौखिक अशी कामगिरी बजावत आहेत कुणाल. भूषण भाऊ आपण पूर्ण टुर्नामेंट मध्ये काय केलं ते गरजेचं नसतं. आपण मेन सामन्यामध्ये काय केलं ते अत्यावश्यक असतं. आणि तीच खेळी आता मात्र करताना दिसतोय मिस्टर कुणाल. मॅन फ्रॉम कोळगाव, सरपंच पद भूषवतात कोळगाव गावचं. आणि आज मात्र आपल्या संघासाठी हिरो म्हणून फलंदाजी करताना दिसतोय. तेच आम्हाला असं वाटलं होतं सरपंच पद घेतल्यावर त्यांचा क्रिकेटवरचं लक्ष दुर्लक्षित होईल, कारण त्यांना भरपूर जबाबदारी असतात. परंतु मैदानाचा तो एक्का आहे, हुकमी एक्का आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि यतीन त्याच्या परफॉर्मन्सवर एकदम खुश आहेत. आमचे ठाण्या वाघ निश्चित सकाळी 7 वाजता पीटीटीसी मैदानावर हजर असतात, न विसरता न चुकता असा हा फलंदाज कुणाल आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करतोय. चला चला प्लीज मागे जायचं, स्पेड आउट व्हायचं, नाही तर अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज सहकार्य करायचं. कमिटी आम्हाला प्रत्येक याच्यावर खुणवत आहे. पंच पॅनलाइज करू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटलं. अवधी घालवायचा नाही. अजून आपल्याला अंतिम फेरीचा सामना पार पाडायचा आहे. दीपक यांचा पुढचा चेंडू कुणाल यांना
आणि सुंदर असं टोलवलेलं आहे आणि क्षेत्ररक्षकांना हा क्षेत्ररक्षण करण्यात यश आले नाही. सीता पार 4 धावा. चॅलेंजरच्या खेम्यामध्ये इथे मात्र आनंदाचं वातावरण होताना दिसतंय. जल्लोष केला जातोय यतीनांच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. चला 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 प्लीज सहकार्य करायचं. शेवटचा सामना सुद्धा खेळवायचा. 40 नंबर जर्सी प्रदान केलेले आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. यावेळेस मात्र हवाई फायर केला जातोय. चेंडूला पोहोचवतोय गगनचुंबी षटकार 6 धावा. अवधी फलंदाजाला देतील तेवढाच त्याला सेट होण्याचा चांगला मौका मिळतो. काय म्हणतो भूषण भाऊ? नक्कीच त्याचा थकवा दूर करतायत. त्यांना पुन्हा रिलॅक्स मिळतोय आणि तो जोश मध्ये खेळतोय. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करण्यास कुणाल तयार. एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला फायर करायचा आहे आणि तो फायर असा की जबरदस्त फायर. आपण म्हणतो ना आपल्या भाषेत की धारेवर घेतलाय, त्या प्रकारे आता मात्र दीपक भाऊंच्या गोलंदाजीवर दीपक भाऊला धारेवर घेतलाय आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र सरसावती जाऊन पोहोचत 40 या आकड्यावर. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा हा त्याच प्रकारचा फटका. 6 धावा. याला म्हणतात उत्तंत फेरीचा सामना की हम किसी से कम नहीं. जबरदस्त असा परफॉर्मन्स दाखवलेला आहे कुणाल याने आपल्या फलंदाजीत. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू बघूया. हा गॅप शॉट आहे. 1 धाव घेत आहे. दुसऱ्या धाव धावता नाही. एका धावावर समाधान. 2 धाव घेता येत प्रयत्न करतायत कुणाल आणि 2 धाव घेतलेलेच आहे. पूर्ण केलेले आहे असं वाटतंय मला. पंचांकडून दाद मागत आहे. पंचाने ती दाद फेटवून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 43 धावा. 48 धावा झालेल्या आहेत. 48 धावा झालेल्या आहेत. बोलतात ना कुठे वाचावं. समोर फलंदाजी करतो कुणाल तर नॉन स्ट्राईक एडवर फलंदाज मुकेश गोलंदाज वाचावं तर कुठे वाचावं. दोन्ही अतुल्यबुल्यचं फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसतात. तडाखे बंद असे फलंदाज आणि दीपक याला पेश आलेला आहे. आपल्या गोलंदाजीचा जबरदस्त असा समाचार घेतलेला आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार प्रहार करत आहे. 22च्या रूपाने रन वाढत आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 49 धावा. आता आपण वळूया सुमधुर संगीताच्या दिशेने. 16. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय कुणाल. वैयक्तिक 45 धावा. अर्ध सेंचुरी तुम्हाला पार करण्याची सुवर्ण संधी इथे मात्र दावरून आलेली आहे. 5 धावा तुम्हाला इथे कंप्लीट करायच्या आहेत हाफ सेंचुरीसाठी. वैयक्तिक 45 धावांवर खेळत आहे मिस्टर कुणाल मॅन फ्रॉम कोळगाव.
दरम्यान कल्पेश आता मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवर. फिरकीपटू असे गोलंदाज भूषण भाऊ राईट ओव्हर द विकेट महाराजांच्या माध्यमातून इथे मात्र फेकला जातोय. यावेळेस चेंडूला भिरकावून दिला. या टुर्नामेंट मधला पहिली हाफ सेंचुरी आता मात्र कुणालाच्या नावावर जोडली जाते. काय तो क्लास दाखवतोय. आपल्या पूर्ण मेरिट वर खेळताना दिसतोय मिस्टर कुणाल. जबरदस्त असा हा खेळाचं प्रदर्शन दाखवलेलं आहे आपला. आणि प्रत्येक खेळीवर प्रहार भर प्रहार. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. अवांतर चेंडू घोषित केलेला आहे. वेंगणीचे परेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे मैदानावर. निश्चितच भूषण भाऊ आपला कल्पेश भाऊ आहेत ते स्लोवर चेंडू जास्त टाकतात आणि शॉर्ट पिच चेंडू जास्त टाकतात. त्यामुळे आधीच ते ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मागे खेळण्याच्या नक्कीच असतात. झाली 56. कल्पेशांना सुद्धा भरपूर अनुभव आहे या क्रिकेट. यावेळेस मात्र बघूया 4 धावा. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा पार चौकार 4 धावा. एक हाती सामना आपल्या संघासाठी सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवतोय. यावेळेस फटका बसतोय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली मात्र झेल सोडला जातोय. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं जातंय. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 62 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. सेमीफायनलचा सामना आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग सामना आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बाळा, कारण भरपूर अशा धावा जमवलेल्या आहेत. या पूर्वीचा जो सामना होता उत्पन्न फेरीचा फक्त 35 धावाचा लक्ष होता. त्याचा डबल होईल याच्या शंकाच नाही. जबरदस्त असा प्रहार. आज मला तर वाटतं बाळाची भूमिका कुणालने घेतलेली आहे. गेल्या वर्षी निश्चितच शेठ सारखी फलंदाजी करतोय. नादच खेळाय या फलंदाजाने. त्याचं नाव आहे कुणाल. त्याचं गाव आहे कोळगाव. अशा प्रकारचा आज तडाखबाज खेळ करताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जातंय. धनेश जातो चेंडूच्या खाली. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हायएस्ट स्कोर इथे मात्र ठोकलं जातंय. अशोक संख्येकडून 1001 रुपयाचं पारितोषिक कुणाल यांना दिलं गेलं. यावेळेस मात्र चेंडू फसला जातोय. दीपक भाऊ जातो चेंडूच्या खाली. झेल सोडला जातो त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगली फेकी. धावबाद झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी आवश्यकता 76 धावा इथे मात्र काढायच्या. हा टार्गेट आहे आणि कुणाल यांच्या खेळीवर अशोक दामोदर संखे कुरपर्नाळी ठाण्याला राहतात ते त्याने खुश झालेले आहेत आणि 1001चा रोख पारितोषिक दिलेलं आहे. त्याने ते स्वीकारायचं आहे. चला टाळ्या वाजवून जाऊन द्या. 68 धावा. वैयक्तिक 68 धावा काढल्या गेल्या. तब्बल ठोकल्या गेल्या. सुंदर अशी खेळी. किती सिक्सर आहेत कुश? एका या इव्हनिंग मध्ये त्याने 7 षटकार मारलेले आहेत आणि ते पण षटकार गगनचुंबी असे षटकार. आणि अशोक भाऊ वैयक्तिक त्यांचं स्वागत करायला गेलेले आहेत. जबरदस्त खेळाडू आपल्या समाजातील 42 वर्षावरील या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वैयक्तिक 68 धावावर नाबाद राहिलेले आहेत. आणि त्यांचे गावातील सहकारी कल्पेश, मला तरी वाटतो योगेश, मनीष, आमचे सर्व सत्करू सर्व त्यांना मानवंदना देत आहे. आमचा भाचा आहे आमचा, तो सुद्धा आलेला आहे त्याचा सत्कार करण्यासाठी. नक्कीच जबरदस्त अशी खेळी याने या मैदानावर पेश केलेली आहे आणि उपस्थित सर्व खेळाडू संघाना त्याने एका आतषबाजीचा नमुना पेश केलेला आहे. या खेळावर आमचे अध्यक्ष चला 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 प्लीज भूषण भाऊ प्लीज भूषण भाऊ प्लीज प्लीज भूषण भाऊ प्लीज प्लीज मध्ये जायचं. प्लीज 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 सहकार्य करायचं.
प्लीज धावामध्ये. कुणाल भाऊ तुमचे 1000 रुपये इथे मात्र जमा झालेले आहेत. अशोक भाऊंच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपये दिले गेलेत. चला जायचं मध्ये. कल्पेश भाऊ प्लीज, फायनल सामना आपल्याला खेळवायचं. चला शेखर भाऊ प्लीज. कुणाल तुमचे 1000 रुपये जमा झालेले आहेत, पण मॅच संपल्यानंतर तुम्हाला अशोक भाऊ स्वतः त्यांच्या हातून देणार आहेत. बरोबर. बॅड लाईट येण्याचे चान्सेस जास्त आहेत, तरी प्लीज सहकार्य करायचं. सामन्यात जास्त अवधी घ्यायचं नाहीये. तुम्ही डोंगरासारखं एक धावसंख्या उभी केलेली आहे 76 धावाची, तर जास्त अवधी न घेता तुम्ही लवकर सामना संपवायचा आहे. नमस्कार भाऊ, माझं नाव अजय संख्या आहे. नियोजन खूप चांगलं आहे भरत भाऊ, आपल्याकडनं संघटना स्थापन केली, चांगली गोष्ट आहे. फक्त एक निवेदन मला एक सगळ्यांना आदरणीय निवेदन आहे माझं आहे की 15 मुलं खेळ येतात, त्यातल्या आमची मॅच त्यात 6 पोरं 7 पोरं खेळतात, तर हा कुठं थांबला पाहिजे. हे माझ्या टी शर्ट आहे, अजूनही कुठं खेळायला मिळत नाही. आणि आम्ही ना 4 मॅच हरलो, वाईट नाही आहे, समाज जिंकणार, आम्ही जिंकणार. हा कुठे थांबला पाहिजे नियम. आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांना आवड खेळायची आहे, याच्यामध्ये कुठे नियम लावा की तुम्ही खेळायचा फॉर्म भरा की नका भरू. यामुळे वेळ थांबतो, माणूस जिंकतो, हा विषय नाही. पण याच्यामध्ये हा कळतो की समाजामध्ये संघटना खेळण्यासाठी नियोजन हा चांगला आहे. फक्त आपले माणसं जण खेळायला पाहिजे. आम्ही 4 मॅच हरलो, फक्त आम्हाला असं वाटतं की दुःख काय की आमची 7 प्लेअर खेळायला. मामा हा वाईट चुकीचा विषय होतो की आमची 7 माणसं, ही संघटना आपली आहे, आपला समाज आहे. समाज खेळायला या केलं काय हो, तुम्ही फॉर्म भरू पण नका. त्याकरता आपण हा नियोजन पाहिजे, नियम करा काहीतरी. यामध्ये कुठे नियोजन करा भरवू. तुम्हाला लिटरली म्हणजे एक आदरणीय अपेक्षा आहे की प्रार्थना आहे की कुठे थांबवा असं, की आमच्याकडनं कुठे थांबवा असं. धन्यवाद अजित. अजित एक मिनिट. अजित नक्कीच म्हणणं बरोबर आहे. बऱ्याच लोकांच्या अशा सजेशन आलेले आहेत. नक्कीच कमिटी ॲज अ कमिटी म्हणून हा निर्णय पुढच्या वेळेला नक्की होणार 100%. चांगले सजेशन दिले. ओके थँक्यू. चला सामना चालू करायचा. पंच प्लीज सक्त ताकीद द्या. जास्त अवधी जर घेत असतील तर निश्चितच. या ज्या मॅचमध्ये ज्या 50 मारलेले आहे कुणाल यांना PDDSचे दिलीप पिंपळे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत बक्षीस. धन्यवाद. आता मात्र वर्षाव होतोय पारितोषिकांचा कुणाल यांच्या फलंदाजीवर. यावेळेस मात्र आता सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय मुकेश मॅन फ्रॉम एकलारे. अजित भाऊ तुमचं बोलणं एकदम बरोबर होतं, बरोबर आहे आणि बरोबर असणार. चला दरम्यान भाऊ, कपिल भाऊ प्लीज थोडं बाजूला यायचंय. कपिल भाऊ, विवेक भाऊ, चला चला प्लीज सहकार्य करा प्लीज. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पंचाने. कुठलाही अवधी दौडायचा नाही. त्यांचं टायमर लावायचं 20 मिनिटाचा. 20 मिनिटाच्या टायमर मध्ये तुम्हाला मात्र पूर्ण करायचं. 76 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडू 76 धावा, जवळजवळ एका षटका मागे. किती एव्हरेज? चला जास्त अवधी घेतला जातो. मुकेश भाऊ तुम्ही एक आपले नावातले क्रिकेटर आहात, तर तुमच्याकडून अपेक्षा असेल आम्हाला. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पहिला चेंडू पासून मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना दिसतोय प्रशांत. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना दिसतोय बाळा उर्फ गणेश. दोन चांगले फलंदाज राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन घेऊन आता मात्र मैदानात उतरतोय. काय गोलंदाजी टाकतोय. आउट स्विंगर गोलंदाज बाहेर काढतोय चेंडू. चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीच्या मागे आपण बघतोय वेंगणी गावाचा ब्रँड शेखर यांना. पुढचा चेंडू यावेळेस सलग तिसरा चेंडू निर्धाव. कसं असतो बाळा, जेव्हा धावसंख्या मोठी झाली तर प्रत्येक खेळाडूमध्ये एक मोठी शक्ती संपन्न तयार होते तिकडे, आणि ह्या शक्तीचा परिणाम आहे हा 3 चेंडू. आणि हा चौथा चेंडू सुद्धा डॉटच होता. यष्टीरक्षकाकडून थोडी मिस्टेक झाली. एका धावावर समाधान. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव झालेला आहे आणि प्रत्येक षटकामागे त्यांना जवळजवळ 76 धावा म्हणजे किती, 20च्या धावगतीने धावायचं आहे प्रत्येक षटकामागे. मोठं आव्हान आहे आणि तडाखेबंद असे हे गोलंदाज मुकेश. ओल्ड इज गोल्ड.
जबरदस्त असा त्यांचा परफॉर्मन्स. बघूया धनेश गेल्या वेळेचा जो चला चला प्लीज घाई करायची आहे प्लीज, जास्त अवधी घ्यायचं नाहीये. आपल्याकडे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आता मला बोलावं लागेल प्लीज. आपल्याकडे भरपूर स्कोर आहे. बिंदास सामना खेळा, काहीच तुम्हाला टेन्शन नाही आहे. यावेळेस मात्र धनेश फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स सीमा पार खणखणीत चौकार, 4 धावा. धनेश इन्फॉर्म फलंदाजी दाखवताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय. पुल शॉट त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. आमचे दापोलीचे मनोज यांचं आम्हाला कमेंट्स आलेलं आहे. तुमच्याकडे कुणाल तर आमच्याकडे धनेश. बघूया धनेश काय करतात ते. आणि हा ऑफ साईडचा बाहेरचा चेंडू. पंचाने अवांतर म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 6. पहिला षटक चालू आहे मुकेशांचा. सुंदर अशी गोलंदाजी आणि लेग साईडचा बाहेरचा चेंडू. पंचांकडून दाद मागत होते परंतु निर्धाव चेंडूमुळे पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाव झालेले आहे. आता चला लगेच दुसरा गोलंदाज प्राचारण करायचं आहे. लगेच दुसरा गोलंदाज प्राचारण करायचं आहे. 3 षटकामध्ये जवळजवळ 70 धावांचा असा लक्ष्य आहे. कोणाला हो तुमचा संघ फायनल मध्ये पोहोचेल अशी मी आशा करतो, पण तुम्ही फायनल मध्ये असताना बॅड लाईटचा तुम्हाला धोका असू शकतो. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर तुमचा दुसरा गोलंदाज प्राचारण करा अशी नम्र विनंती तुम्हाला कमेंट करून वारंवार केली जाते. आता मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात ब्रँड ऑफ कुंबोली मिस्टर कल्पेश उर्फ गोगा. 3 षटकामध्ये 70 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 70 धावा. मोठा लक्ष आहे. बघूया कल्पेश आणि प्रशांत यांना ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू. पंचाने अवांतर म्हणून घोषित केले. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 7. प्रशांत आउट ऑफ द फॉर्म दिसत आहेत पहिल्या चेंडू पासून. जबरदस्त असं परफॉर्मन्स उत्पन्न फेरीच्या सामन्यात. एक बघा ना तुम्ही परफॉर्मन्स बघा. सुंदर अशी गोलंदाजी कल्पेश यांच्याकडून. फलंदाजांना जखडून ठेवलेले आहेत. जो लक्ष पाहिजे त्यांना प्रत्येक चेंडू मागे जसं कुणालने चौकार षटकार याची आतिषबाजी केलेली आहे तशीच आतिषबाजी करणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच रंगत येणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतात. यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही 8 आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. कुठेतरी प्रेशर मध्ये सापडतोय लेजंड संघ. पूर्ण दिवसभर 2 दिवस चांगली खेळी केली मात्र आता सगळ्या सामन्यामध्ये गोलंदाजाला फटके पडले. त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाजी खराब होताना दिसते. कल्पेशच्या प्लीज घाई करायची आहे. जास्त अवधी घ्यायचं नाही. मिस्टर कुंडाल तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती आहे. त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण लावतायत कल्पेश पाटील. एक तडाखेबंद असा हा खेळाडू बाळा. कल्पेशांचा पुढचा चेंडू धनेशाना टोलवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत आणि बाळा याला जखडून ठेवलेला आहे. हाच प्रेशर असतो. प्रेशरमध्ये निश्चितच फलंदाजीचा गुणवत्ता चांगली ठेवावी लागते आणि ती कुठेतरी आता पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र पूर्ण पद्धतीचा फटका. चेंडूच्या खाली येतात क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात प्रसाद. मोठा झटका लागतोय. धनेश जातोय बॅक टू द पवेलियन.
काय एफर्ट दिलं त्याने क्षेत्ररक्षणामध्ये. निश्चितच 3 धावा वाचवल्या आपल्या संघाकरिता आणि एक धावबाद त्या क्षेत्ररक्षणामुळे झालं. कल्पेश यांचा हा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. 76 धावाचं मोठं आव्हान समोर ठेवून यावेळेस मात्र लॉफ्टेड पद्धतीचा फटका चेंडूच्या खाली येतो. मिस्टर कुणालच्या हातून इथे मात्र कुठली चूक होताना दिसत नाहीये. मोठा झटका लागतोय, मनीत जातोय. बॅक टू दी पवेलियन. आता पण वळूयात संगीताच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत चला कुणाल प्लीज जास्त अवधी घ्यायचा नाहीये प्लीज. दरम्यान आता भूपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडूला पोहोचवतोय. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. वंजारी प्रीमियर लीग आपल्या आता मात्र भेटीला येते. एप्रिल महिन्यात 11, 12, 13 9 चेंडू टाकतोय भूपेश. पंच टोलवत आहेत. ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला लागली असते वंजारी समाजातील प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकाला, ती स्पर्धा मात्र आपल्या भेटीला येते एप्रिल महिन्यात 11, 12, 13. सेव्ह द डेट. पुढचा चेंडू 9 चेंडू टाकला होता. यावेळेस मात्र फ्रीड चेंडूचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलता आला नाहीये प्रशांत यांना. काल ज्या प्रकारची फलंदाजी केली आज मात्र आउट ऑफ द फॉर्म दिसतोय प्रशांत. पाम गावाचा हा खेळाडू आज मात्र आउट ऑफ द फॉर्म दिसतोय. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रेशर खाली दडपला जातोय. डोंगर जास्त मोठा उभा केलाय धावसंख्येचा, मात्र त्या डोंगराचा खाली दडपला जातोय लेजंड संघ, वंजारी लेजंड संघ. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल करण्याच्या नादामध्ये चुकता येते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू सरळ विसावला गेला यष्टिरक्षक शेखर यांच्या हातामध्ये. वाईट चेंडू म्हणून पंच आमच्या इकडे दर्शवताना दिसतात. भूपेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॅट कट. ठीक आहे, ओके. वाईट टॉस चेंडू हा कॅन्सल केलेला आहे. यावेळेस पूल फटका फसतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. आता मात्र खांदे झुकवताना दिसतोय वंजारी लेजंड संघ. 2 दिवस लेजंड सारखा खेळला मात्र सेमीफायनल मध्ये टांगी टाकलेली आहे. खराब असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिलं तर त्यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी काय केली कुणाल्यांनी. एकंदरीत 67 धावा त्यांनी एकत्रित केला. यावेळेस मात्र क्वाड बिहाइंड गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर प्रशांत. मार्कवर जाताना दिसतात. ज्यापासून पाम बजरंग संघ मध्ये खेळताना दिसायचे आज
वंजर लेजेंड संघाकडून खेळत आहेत. पहिला चेंडू लॉफ्टेड पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. तिसरे षटक मार्गस्थ होतं. आता मात्र तिसरे षटक समाप्त झालेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. कोण आला? मासवणचा वाघ आला. आणि वाघ कुठला? ढाण्या वाघ मिस्टर यतीन इन ऍक्शन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक विकेटवर निखिल यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक विकेटवर आणि हॅट्रिकवर 5555. मिस्टर यतीन यावेळेस शॉर्टपिच पद्धत चेंडू खूपच बाहेरचा चेंडू आमचे पंच दर्शवतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र केली जाते. अतिरिक्त धावसंख्या वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हर्षोल्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना यानंतर ग्रँड फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पूल फटका आणि त्याला पोहोचवतोय पॉवरफुल सीमा पार चौकार. 4 धावा. हे दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. हे दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. दम हाय नावात चर्चा ही गावात वंजारी प्रीमियर लीग. झाल्यानंतर इनिंग झाल्यानंतर रॉयल संघ आपला कर्णधार लगेचच पाठवायचा. जरा पुढचा चेंडू घेऊन यतीन गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच पद्धतीचा फटका मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. ब्रिजेस जातो चेंडूच्या खाली मात्र फंबल झाला. रोज संघ तुमचा कर्णधार लगेच पाठवायचा. वैभव प्लीज तुमचा कर्णधार पाठवायचा. तुमचा कर्णधार उपस्थित आहे. गणेश उपस्थित आहे तिथे. धन्यवाद. दरम्यान यतीन यांचा हा पुढचा चेंडू दरम्यान आता महेश जातोय फलंदाजीसाठी. महेश जातो फलंदाजीसाठी. आता यतीन यांच्या षटकातला हा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुटत होता चेंडू. काय सुंदर फटका अलॉंग दी कार्पेट सजवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता 67 ते धावसंख्येत धावफलक लगावते 23 या आकड्यावर. सामना संपल्यावर चॅलेंजर संघाचे कर्णधार श्री मुकेश यांना शेखर यांना लवकरात लवकर टॉस्क बॉक्स मध्ये यायचंय. यतीन पुन्हा एकदा यावेळेस मारण्याच्या नादात चुकतायत. सुपला शॉट पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी चूक घडून आणते महेश यांच्या फलंदाजीवर. जवळजवळ सामना आता झुकतोय आणि जिंकतोय चॅलेंजर संघ. नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे मी बोलवतोय टॉस्का बॉक्स मध्ये. सोरा युवा ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री तुषारजी संखे. फायनलचा सामन्याचे नाणेफेकीचं कॉल त्यांच्या हस्ते केलं जाईल. सहयोगी मित्र अखिल आणि विशाल हे सुद्धा सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका खेळला जातोय. मिस्टर कुणाल चेंडूच्या खाली. कुणालच्या हातून कुठली चूक इथे मात्र केली जात नाहीये. चला शेखर भाऊ लगेच तुम्ही कॉमेंट्री टॉस्क बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. फायनल मध्ये पोहोचतोय संघ.